जालन्यात शेतकऱ्यांनी केले जलसमाधी आंदोलन. कर्जमाफीसाठी घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रात केले आंदोलन. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी आणि 2025चा खरीप पीक विमा तात्काळ मंजूर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत आज गोंदी येथील गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन केलंय. सरकारनं जाहीर केलेल्या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेत तब्बल 90% शेतकरी वंचित राहणार असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी करत आंदोलनास सुरुवात केली आहे. सरसकट कर्जमाफी जाहीर करावी आणि पीक विमा तात्काळ मंजूर करावा अशी ठाम मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून सरकारनं तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाला देण्यात आला आहे. स्टार्ट. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही केलीच पाहिजे. त्याच पद्धतीनं त्यांनी जो शब्द दिला होता की आम्ही सरसकट शेतकऱ्यांना 17,500 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा खरीप देऊ, तीही रक्कम त्यांनी अदा केली पाहिजे. पण ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना अतिवृष्टी बाधित होऊन संपूर्ण नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्यांनी ट्रिगरप्रमाणे विमा दिला पाहिजे. ह्या मागण्या आहेत आमच्या. त्याच पद्धतीनं त्यांनी जे गाळ पेरा गेलेल्या शेतकऱ्यांना पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 47,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती तीही दिलीच पाहिजे. त्यानंतर त्यांनी खरडून गेलेल्या शेतीसाठी 3,47,000 रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं तेही त्यांनी दिलं पाहिजे. कारण की प्रशासन स्तरावरून कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळं आज शेतकरी हा वंचित राहिलेला आहे. आणि जर वंचित राहिलेला शेतकरी रोडवर उतरला तर शासनाची पळताभोई थोडी करून टाकील. कारण की एक म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तुम्ही केवळ जाहिराती करतात, घोषणा करतात, तसं न करता प्रत्यक्षदर्शी कामही केलं पाहिजे. हीच मागणीसह आम्ही आज जलसमाधी आंदोलन करत आहोत.